हे बघा, हे आहे आमचं केळीचं झाड. आता याला हे बघा असे केळे आलेले आहेत. आता या केळीचे रोपं निघलेले आहेत. ते रोपं आम्ही लावलेले आहेत. आता लावलेले आहेत. त्या मोठ्या केळीचे रोपं लावलेले आहेत. आता यांना आहे ना मस्त असे थोडीशी गुडाई करून याच्यामध्ये थोडंसं खत टाकायचे आहेत. याचे हे 2 रोपं आहेत. हे एक आहे आणि तिथे एक आहे. छान अशी गुडाई केलेली आहे. हे छान. आता आपण याच्यामध्ये थोडंसं खत टाकूया. हे शेणखत आहे. छान असं चारी बाजूने असं टाकूया खत. केळीच्या झाडाला खत आणि पाणी जास्त पाहिजे. बस आता हे खत टाकलं आपण याच्यामध्ये. हे थोडेसे सुकलेले पानं आहेत, ते पहिले आपण काढून घेऊया. हे बघा. आता आपण त्याच्यामध्ये हे थोडंसं युरिया खत आहे ते टाकूया. हे बघा, छान असं युरिया खत टाकलं. बस पण ही अशी माती टाकून घेऊया याच्यावर छान बाजूने अशी छान. आता याचे थोडेसे खालचे पानं कापून घ्या. दुसरी केळी आहे. सेम प्रोसिजर. आपण याला पण असं खत टाकूया. हे थोडंसं पान कापते. सेम प्रोसिजर अशी यालाही आपण असं खत टाकून घेऊया. परत युरिया पण टाकूया. हे चारी बाजूने छान असं युरिया टाकूया. सेम आता ही माती पण याच्यामध्ये असं चारी बाजूने आपण हे बघा असं याला पाणी टाकूया. वरून टाकते थोडंसं पहिले, मग हे असं चारी बाजूने टाकते. केळीला ना खूप पाणी टाकावं लागतं. सेम आपण इथल्याही केळीला टाकूया. दोन्ही केळीला असं छान पाणी टाकलं बघा.